तर हे जेवणाचे ताट बघून तुम्ही असं म्हणाल की हे ताट तर हॉटेलमधलं आहे, पण तसं अजिबात नाही. तर हे जेवण मी घरच्या घरी बनवलेलं आहे, खूपच सोप्या पद्धतीनं. तर मी आज खूपच चविष्ट अशी दही भेंडी मसाला भाजी बनवलेली आहे. तर काही जणांना भेंडीची भाजी म्हटलं की खूप आवडते, पण काही जण असे असतात की भेंडीची भाजी चिकट होती म्हणून अजिबात त्यांना आवडत नाही. पण आजची भेंडी मसाला रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल की हीच पद्धत बेस्ट आहे. तर आज आपण बनवणार आहोत दही भेंडी मसाला. एकदम मस्त मसालेदार आणि हलकीशी क्रीमी चव असलेली भेंडी, अजिबात चिकट होणार नाही. मसाला एकदम छान कोट होईल आणि दही फाटणार नाही याच्यासाठी खास टिप सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलाच रेसिपीमध्ये. तर इथे पहिल्यांदा मी भेंडी स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेली असते. आता भेंडी स्वच्छ धुवून झालेली आहे, ती एका चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवून द्यायची आहे, म्हणजे त्याच्यातील एक्स्ट्राचे पाणी निथळून जाईल. भेंडी छान अशी निथळलेली आहे, ती आता आपल्याला व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे, म्हणजे कोरडी करून घ्यायची. भेंडी पूर्णपणे कोरडी करून घेणे गरजेचे आहे. ते मी सर्व भेंडी अशी पुसून कोरडी करून घेतलेली आहे. तर आता भेंडी आपण कट करून घेऊ. भेंडी कट करताना पाठीमागटली बाजू पण कट करून घ्यायची आहे आणि समोरची बाजू पण कट करून घ्यायची आहे. आता इथे मी भेंडीचे 2 तुकडे करून असे मधून चीर देऊन घेणार आहे. तुम्हाला भेंडी जशी पाहिजे तशी तुम्ही कट करून घेऊ शकता. तर मी अशाच पद्धतीने इथे सर्व भेंडी कापून घेणार आहे. आता सर्व भेंडी आपली कापून झालेली आहे, बाजूला ठेवून देऊ. भेंडी बनवण्यासाठी इथे मी 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. तर आता आपल्याला कांदा हा बारीक कट करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही कांदा टोमॅटो चॉपरमधून पण चॉप करून घेऊ शकता. तर मी इथे चाकूच्या सहाय्याने बारीक असा कट करून घेणार आहे. तर इथे अशा पद्धतीने एकदम बारीक असा कांदा माझा कापून झालेला आहे, तो बाजूला ठेवून देऊ आणि आता आपण टोमॅटो कापून घेऊ. तर इथे मी टोमॅटोचा पाठीमागटला भाग काढून टाकणार आहे आणि टोमॅटो पण आपल्याला एकदम बारीक असे कट करून घ्यायचे आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टोमॅटोची ग्रेव्ही पण करून याच्यामध्ये टाकू शकता. तर तुम्ही कांदा, टोमॅटो, भेंडी हे आवश्यकतेप्रमाणे घेऊ शकता, किंवा तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्याच्यानुसार हे सर्व साहित्य घ्यायचे आहे. तर इथे माझे कांदा टोमॅटो बारीक कापून झालेले आहे. आता आपण गॅस चालू करून त्याच्यावरती कढई ठेवून घेऊ आणि याच्यामध्ये मी आता थोडेसे शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजले जातात. तर शेंगदाणे भाजलेले आहेत, बाजूला काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये 2 माप तेल ओतून घेतले आहे. आता याच्यामध्ये जे आपण कट करून ठेवलेली भेंडी होती ती टाकून घ्यायची आहे आणि ती सतत हलवत आपल्याला भेंडी छान असे फ्राय करून घ्यायची आहे. तर आता भेंडी आपली व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे, बघू शकता. आणि ते आता आपण एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊ. अशी भेंडी पहिल्यांदा तेलामध्ये फ्राय करून घेतल्यामुळे ती अजिबात चिकट होत नाही. आता त्याच कढईमध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल ओतून घ्यायचे आहे. तर इथे मी या छोट्या 2 पळ्या तेलाच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही आवश्यकतेप्रमाणे घेऊ शकता. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे छान असे फुलले की त्याच्यामध्ये जे आपण बारीक कट करून घेतलेला कांदा होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. तर इथे सर्व कांदा टाकून झालेला आहे, तो आता तेलामध्ये व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा थोडासा छान असा परतून घ्यायचा, जास्त ब्राऊन होईपर्यंत परतायचा नाही. आता याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ती पण आता याच्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची. आलं लसूण आणि कांदा आपला छान असा परतलेला आहे.
आता त्याच्यामध्ये जे टोमॅटो कापून ठेवलेला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि तो पण व्यवस्थित असा परतून घ्यायचा. आता हे व्यवस्थित परतलेलं आहे. त्याच्यावरती एक झाकण ठेवून आपण 2 मिनिटं शिजू देणार आहोत. ते टोमॅटो छान शिजले जाईल. आता 2 मिनिटं झालेले आहेत. बघू शकता आपले टोमॅटो छान असं शिजलेलं आहे. थोडं हे पहा, टोमॅटो कांदा एकदम सॉफ्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊ. 1 चमचा धने पावडर घातलेली आहे, 1 चमचा चिकन मसाला, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि इथे 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे आहे. आणि आता इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकणार आहे, ज्याच्यामुळे आपल्या भाजीला खूप छान असा कलर येणार आहे. आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटं मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता हे सर्व व्यवस्थित परतून झालेलं आहे. याच्यामध्ये अर्धा वाटी दही मी फेटून ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हर मसाल्यामध्ये दही टाकताना काही गोष्टी लक्षात ठेवा. दही आधी छान असं फेटलेलं असावं, अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या असू नये, त्याच्यामुळे दही फाटण्याची शक्यता असते. दही टाकल्यानंतर नेहमी गॅस हा कमीच ठेवायचा आहे. अगदी स्लो फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे. जास्त गॅस मोठा असेल तर दही लगेच फाटते. तर बघू शकता दही टाकल्यानंतर आपला मसाला एकदम छान असा बनवून तयार झालेला आहे. आता याच्यावरती एक झाकण ठेवून 1-2 मिनटं आपण वाफ काढून घेऊ. आता 2 मिनटं झालेली आहेत. बघू शकता एकदम छान अशी ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. तर आता आपली ग्रेव्ही छान अशी बनलेली आहे आणि तरी पण खूप छान आली आहे आणि आपलं दही पण अजिबात फाटलेलं नाही. फ्रीजमधलं थंड दही थेट गरम मसाल्यात कधीच घालायचं नाही. ते 10 ते 15 मिनटं आधी बाहेर काढून ठेवायचं आणि मग ते मसाल्यामध्ये वापरायचं आहे. जी भेंडी फ्राय करून ठेवलेली होती ती याच्यामध्ये टाकून घेतली आहे आणि आता भेंडी आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. बघू शकता किती छान असा कलर आपल्या भेंडीला आलेला आहे. बघता क्षणी खावीशी वाटेल अशी बनवून तयार होते. आता याच्यामध्ये जे शेंगदाण्याचे कूट करून ठेवलेले होते ते 2 चमचे टाकून घ्यायचे आहे आणि परत आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आता ज्या वाटीमध्ये मी दही फेटलेले होते त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन ते पाणी याच्यामध्ये ओतून घेतले आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. खूपच छान आणि टेस्टी भेंडी बनवून तयार होते. बघू शकता छान कलर पण आलेला आहे. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे. थोडीशी कसुरी मेथी मी हातावरती चोळून याच्यावरती टाकून घेणार आहे, ज्याच्यामुळे खूप छान अशी चव भेंडीला येते. आणि परत एकदा आपण याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. 2 मिनटं झालेली आहेत. बघू शकता खूप छान अशी भेंडी बनवून तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये शेवटी 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर बघू शकता किती छान असा आपला दही भेंडी मसाला बनवून तयार झालेला आहे. दही अजिबात फाटलेलं नाही आणि एकदम टेस्टी अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला खाण्यासाठी एका ताटामध्ये काढून दाखवते. बघू शकता दही भेंडी मसाला बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. भाजीमध्ये दही घालताना नेहमी गॅस कमी ठेवायचा आहे. थंड दही भाजीमध्ये अजिबात घालायचं नाही. दही हे नेहमी फेटूनच भाजीमध्ये वापरायचं आहे आणि दही घातल्यानंतर आपल्याला ते सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे दही अजिबात फाटत नाही. तर ह्या थोड्याशा टिप्स लक्षात ठेवल्या की तुमची ही भाजी एकदम टेस्टी अशी बनवून तयार होईल. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर परत भेटू अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा आणि विशेष म्हणजे खात राहा. धन्यवाद.